हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू कावेरीज वर्ल्ड. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असताल. तर आज खूप दिवसांनी माझा व्हिडिओ येतो आहे, कारण की आत्ता रिसेंटली मी थोडी बिझी होते, कारण की माझी डिलेवरी झाली आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आणि मला मुलगा झालेला आहे. आणि त्याच्यासाठीच मी एक प्रोडक्ट ऑर्डर केलं होतं की जे मला असं वाटलं की त्यासाठी खूप यूजफुल असेल. तर तुम्हाला तेच दाखवण्याचा प्रयत्न करते आहे मी. तर इथे मी मागवलेलं आहे बेबी हग या ब्रँडचं कॅरीकॉट मागवलेलं आहे, जे की मला 2-3 पद्धतीने त्याचा यूज होतो. की मला जेव्हा ट्रॅव्हलिंगला जायचं आहे त्यावेळेस मी त्याचा यूज करू शकते ॲज अ कार सीट म्हणून. घरामध्ये त्याला एक फीडिंग चेअर म्हणूनही यूज करू शकते आणि रॉकर म्हणूनही मी त्याला यूज करू शकते. तर तुम्हाला त्याचे पुढे मी तुम्हाला सांगतेच की त्याचे काय काय आणि कसे कसे फायदे आहेत आणि ते कसं कसं यूज करायचं. तर या इथे हे जे आहे ते आपलं प्रोडक्ट आहे जे मी ऑर्डर केलं होतं. तर तुम्ही पाहू शकता की हे अशा पद्धतीचं प्रोडक्ट आहे. मी त्याच्यामध्ये ब्लू कलर ऑर्डर केला होता आणि हे जे आहे ते माझ्याकडे वॉरंटी कार्ड आहे, जे मी तुम्हाला दाखवलं. तर हे अशा पद्धतीचं आहे, जे हे रॉकर टाईप मी आता हलवून तुम्हाला दाखवते आहे. आणि हे जे आहे ते ऊन लागू नये म्हणून शेडवरती जे असतं ते आहे. तर या इथे आपल्याला 2 बटन दिले जातात, जे प्रेस केल्यानंतर जे हँडल आहे तर ते ओपन होतं. आणि हा जो मोड आहे तो कार सीट मोड आपण करण्यासाठी हा यूज करू शकतो, किंवा आपण कॅरी करण्यासाठी बेबीला आपण असं त्याला ओपन करू शकतो. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते की तेच बटन परत एकदा प्रेस केलं तर आपल्याला त्याला पुढे हँडल जो आहे तो पुढे घेऊन आपल्याला दुसरा मोड तयार करता येतो. तर ह्याच्यामध्ये मोस्टली 4 मोड तुम्हाला मिळतात. एक आहे कॅरीकॉट मोड, त्यानंतर मिळतो कार सीट मोड आणि रॉकर मोड आणि फीडिंग मोड. तर असे 4 मोड तुम्हाला यूज करता येतात. 4 in 1 असं आपल्याला हे कॅरीकॉट आहे. तर आत्ता जो हा मोड मी केलेला आहे तो आपण फीडिंग मोड किंवा मग आपण रिलॅक्सिंग मोड म्हणून ठेवू शकतो. तर या इथे मी एक डॉल ठेवून तुम्हाला दाखवते की आपण त्याला कसं आपण बांधू शकतो किंवा सिक्युअर करू शकतो बेबीला. तर या इथे मी बाहुली ठेवली आहे एक, आणि हे जे बेल्ट आहेत ते एकमेकांमध्ये पकडून खाली एक बटन येतं, त्याच्यामध्ये आपल्याला ते लावावं लागतं, लॉक करावं लागतं. आणि त्याच्यानंतर तुमचं बेबी हलणारही नाही, अगदी सेफली त्याच्यामध्ये बसू शकतं. आणि जे शोल्डरवरचे बेल्ट आहेत ते आपल्याला ॲडजस्ट करता येतात. त्याची साईज जी आहे ती कमी जास्त तुम्ही करू शकता. तर तुम्हाला दाखवते मी. आता मी बेबीला त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे आणि वरून ऊन लागू नये म्हणून त्याला शेडही त्याचं ओपन केलं आहे. आणि तुम्हाला मी दाखवलेलं आहे की आपण त्याच्यामध्ये कसं बसवू शकतो. तेच बटन प्रेस करून तुम्हाला मी आता दुसरा मोड करून दाखवते आहे. तर हा जो आहे तो आपण रिलॅक्सिंग मोड किंवा फीडिंग मोड म्हणू शकतो. तुम्ही असं मोड तयार करून बेबीला तुम्ही फीडिंगही देऊ शकता, बॉटल फीडिंग वगैरे. हे जे बटन आहे ते प्रेस असं लिहिलेलं आहे, ते प्रेस केल्यानंतर शोल्डरवरती जो स्ट्रॅप आलेला आहे तर तो तुम्ही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे तुमच्या बेबीला जर टाईट होत असेल खूप शोल्डरवरती, जसं तुम्ही आत्ता पाहिलं की मी थोडं प्रेस करून ते लॉक केलं, पण हा जर बटन प्रेस केला तर शोल्डरवरचे जे बेल्ट आहेत तर ते तुम्ही लूज करू शकता. सो हे होतं आपलं 4 in 1 असं प्रोडक्ट, जे बेबीसाठी खूप यूजफुल आहे. ट्रस्ट मी माझ्या बेबीसाठी वापरते आहे आणि ते खूप माझ्यासाठी यूजफुल होतं आहे. सो तुम्हालाही आवडलं तर तुम्हीही घ्या. आणि असेच बेबी रिलेटेड किंवा माझे व्लॉग्स पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.